मागच्याच आपण स्केचचं बघितलं होतं, स्केच काढताना काय करायचंय. त्याच्यामध्ये आता स्केचरमध्ये तुम्ही हे सगळे वापरून बघा. ह्याच्यातलं टेक्स्ट सांगायचं राहिलं होतं. स्मार्ट ओके. पहिले चालू करूया आपण. इथे टॉप प्लेन डायरेक्टली आपण क्लिक करून घेऊ. ओरिएंटेशन आपोआपच येतं. टेक्स्टसाठी त्यांनी काय केलं, टेक्स्ट तुम्हाला कसं आहे एम्बॉसिंग किंवा एनग्रेविंगसाठी लागतं. त्यासाठी तुम्हाला लाईन किंवा आर्क काढायची गरज पडते. समजा आर्क वरती द्यायचं असेल तर इथे एक 3 पॉईंट आर्क जी आहे ती 3 पॉईंट आर्क काढून घ्यायची. दोन एंड पॉईंट आणि ओरिएंटेशन हे मोड आहे. इथं म्हटलं तर सेंटर पॉईंट, स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट. त्याच्यानंतर टेक्स्टला जायचंय, क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तो विचारतो की आर्क आता ओके ऑलरेडी सिलेक्टेड होती म्हणून आर्क सिलेक्ट झाली नसेल तर या ठिकाणी क्लिअर सिलेक्शन यू हॅव टू सिलेक्ट दॅट आर्क. आफ्टर दॅट यू हॅव टू सिलेक्ट द टेक्स्ट. ओके, so we say SolidWorks training. Okay. ऑटोमॅटिकली तो कॉर्नर पासून घेतो, लेफ्ट अलाइंड आहे म्हणून. इफ यू गो विथ सेंटर अलाइन इट विल बी समथिंग लाईक दिस. राईट अलाइन पाहिजे तर राईट अलाइन म्हणू शकता. आणि हा जर म्हटलं तर डिस्ट्रीब्युटेड टाईप आहे, फुल्ली जस्टिफाईड टाईप. ओके. आता साईज आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बाय डिफॉल्ट यूज डॉक्युमेंट फॉन्ट म्हटलेलं आहे. सो यू अनचेक दॅट. अनचेक करायचंय. बाय डिफॉल्ट इट 100%. देन फॉन्ट, क्लिक ऑन द फॉन्ट. तुम्हाला जो पाहिजे तो फॉन्ट वापरता येतो, तसं काही इश्यू नाही याच्यामध्ये. तुम्हाला डायरेक्टली जर समजा एक्सट्रूड करायचं तर एक्सट्रूड करू शकता किंवा डायरेक्टली एनग्रेविंग करायचं म्हणजे कटआउट जर कट करायचं असेल तर ते पण करू शकता. याच्यामध्ये परत तुम्हाला सेपरेट डायलॉग बॉक्स येतो. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे तो फॉन्ट इथे जो लिस्टमध्ये आहे तो तुम्ही वापरू शकता. आता इथे मला जो आहे तो सेंचुरी गोटेक नाही वापरत, मी वर्धना वापरतो त्यामुळे वर्धना घेतो. वर्धना घेतला. त्यानंतर साईज बाय डिफॉल्ट युनिट्समध्ये 6.35 mm ची आहे. सो दॅट इज ओके. ठीक आहे, छोटी आहे. 6.6 सेंटीमीटरच्या 6 सेंटीमीटर. आपण जर आता वाढवूया, पॉईंट्स मध्ये हवा असेल तर इकडे पॉईंट्स मध्ये देता येतं. तुम्ही जर समजा ते फ्लेक्सी प्रिंटिंग वगैरे बघितलं असेल त्याच्यामध्ये पॉईंट्स मध्ये असतं. इथे युनिट्स मध्ये लेट्स चेंज इट टू सपोज 15. 15 म्हटल्यानंतर असा. नाव अगेन यू आर हॅव्हिंग ऑप्शन बोल्ड, इटॅलिक, हे सगळे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला आहेतच. दिस इज बाय डिफॉल्ट दिस बटन इज ऑन. इफ यू गो दिस वे इट इज डाउनवर्ड साइड. ओके, अपवर्ड डाउनवर्ड. त्यानंतर लेफ्ट ओरिएंटेड बाय डिफॉल्ट इट इज देअर. म्हणजे हा बटन आणि हा बटन ऑनच. इफ यू वॉन्ट समथिंग लाईक दिस इट विल बी लाईक अँब्युलन्स वरती वगैरे असतं ना किंवा स्कूल व्हॅन वरती असतं ना, तसं जर हवा असेल तर ते पण पॉसिबल आहे. सो दॅट इन मिरर यू विल गेट द रिअल इमेज. ओके, किंवा रिअल रीडिंग. You can just come out of this. Okay, then the sketch, you can select that and you can convert it into the construction for construction. Then come out of the sketch entirely and then you can have a feature, suppose extruded boss. So directly तुम्ही याला add करू शकता. थोडं जास्त असल्यामुळे वेळ घेईल. झालं. व्हॅल्यू येते 10 mm आली, इथे 10 mm चा आपण त्याला एक्सट्रूड केला. ऑलरेडी एखादं मटेरियल वगैरे ऑलरेडी असतं तर त्या ठिकाणी आपण कटआउट पण केला असतं. राईट. गॉट इट. सो आता स्केचर मध्ये आता जर बघायला गेलो तर या ठिकाणी कन्वर्ट एंटिटीचा आहे तो राहिलेला आहे. तो फक्त ज्यावेळेस आपण हे बघूया पार्ट मॉडेलिंग चालू केली तर त्यानंतर बघू थोडंसं झालं. आफ्टर दिस आता ह्याला मी तात्पुरतं काय करतो, आय एम गोइंग टू डिॲक्टिवेट दिस. ह्याला डायरेक्टली जाऊन काय करायचं, आय वॉन्ट अ डिॲक्टिवेशन. इथे तुम्हाला लिस्टमध्ये इथे डिफरंट टाईपचे ऑप्शन येतात. इथे एडिट फीचर आहे म्हणजे डायरेक्टली तुम्ही फीचर एडिट स्केच म्हटलं तर स्केचला एडिटिंग राहतं. दिस इज कॉल्ड एज अ डिॲक्टिवेट ऑर सप्रेस. आय विल सिलेक्ट द सप्रेस. सिलेक्ट केला, सप्रेस केला की काय झालं ऑटोमॅटिकली इट इज गॉन. नाव अगेन इफ आय वॉन्ट आय कॅन ऍक्टिव्हेट इट. राईट क्लिक करून पण त्या ठिकाणी ऑप्शन आहे अनसप्रेस म्हणू शकतो. आता मला दुसरं फीचर काढायचं आहे म्हणून मी या ठिकाणी चेंज करतोय. प्लेन्स तुम्हाला एंटायरली बघायचे असतील तर जस्ट गो हिअर अँड जस्ट क्लिक ऑन बटन. यू कॅन सी दॅट प्लेस. ओके. त्यानंतर बाकीचे बटन्स तर आहेत या ठिकाणी. बटन्सची प्रॅक्टिस प्रॉपर करा. आयसोमेट्रिक व्ह्यू
Now I will go with again sketch. Okay, sketch ला select करूया इथे. We'll go with this plane. Sketch on this plane. Orientation. Right click. इथे ऑप्शन मध्ये we can go the normal view. प्लेन्स नको असतील तर त्या केस मध्ये प्लेन्स ऑफ करून टाका. If you need, you have to go with here, you have to draw the center line. The center line is like from here to there. Now you will draw something like this. Okay. त्याच्यानंतर इथे थोडस आपण जरा changes. Now I want to pattern this one. So I will select this one, linear pattern sketch, and then you will have the distance. 20 will be distance. Okay. And number of this one. हे त्याच्या मेमरीमध्ये असतात, त्याच्यामध्ये इथे तो त्याचा सिम्बॉल पण येतो बाय डिफॉल्ट. तो इफ यू वॉन्ट टू रिमूव्ह दॅट इट इज पॉसिबल. Now if you want to edit or something like that, I want to delete this, so I can delete that. So delete केल्यानंतर so still it is a part, but it is something different. Now I want something arc here, so I will go the arc. Then this is 3 points of it. Let's start with this one. First we'll give something like start point somewhere here, then we have something here, and then orientation. Here I will do something like this. त्याच्यानंतर ट्रिम करूया. ट्रिम मध्ये गेल्यानंतर काय करायचं, पॉवर ट्रिम घेऊया. And then we have something. I want this. So something from here to here. थोडासा वेगळ्या पद्धतीने घेऊया आपण. Now again this one. Now still it is closed. Okay. इथे ऍक्सिस आपला निघून जातो, त्यामुळे काय ठीक आहे, इट इज. Now we will have a feature that is called as a pad. Okay. We will apply the feature extruded boss. त्याला ऑलरेडी सिलेक्ट केलेलंच आहे. इथे ब्लाइंड म्हणजे डायमेन्शन. Click on this. It is on the one direction. You can see that हे खूप ब्राईट हायलाइट होतं, त्यामुळे शो ओनली न्यू और मॉडिफाय. हायलाइट जो आहे तो काढून टाकायचा. इट विल बी समथिंग लाईक दिस. झाला. जर समजा ह्याच्यामध्ये ऑप्शन बघूया, आता ह्याच्यामध्ये ऑप्शन बघितलं तर एडिट फीचर. नाव अगेन राईट क्लिक करून या ठिकाणी एडिट फीचरला जाऊ शकता. इथे इफ यू वॉन्ट यू कॅन गिव्ह द टेपर ऑल्सो. टेपर दिल्यावर काय की बाय डिफॉल्ट 1 डिग्री हा आलेला आहे, आपण थोडासा इन्क्रीज करूया. It will be something like that. Again that हा जो फेस आहे तो तिरका झालेला आहे. किती डिग्रीजनी तर त्या ठिकाणी आपण दिलेले आहे. चेक केल्यानंतर आपण पे होतो. इट्स 4 डिग्री. इफ यू डोंट वॉन्ट इट कॅन बी आउटवर्ड ऑल्सो, म्हणजे बाहेरच्या बाजूला. त्याच्यामुळे मग काय होईल की बाहेरच्या बाजूला डायरेक्शन अशी आणि या बाजू कुठल्याही ठिकाणी बघितलं तर असं सर्व बाजू. If you don't want, just uncheck this. Now this is around 40 mm this side. If you want another 20 mm on the other direction, then select direction 2 and change it to suppose 20. So खालच्या बाजूला 20 mm, वरच्या बाजूला.
इफ यू वॉन्ट टू रिव्हर्स द डायरेक्शन इट इज पॉसिबल फ्रॉम हियर. तो काय झालं, इकडे 40 झाला, इकडे 20 झाला. इफ यू वॉन्ट, then after that you can just check, select that, and if you uncheck that again you are clear. If you click, and if you click on this, it is finalized like this. Now what we will do, we will draw another sketch, okay, on this face. या फेस वरती लिहूया. Okay, select that. ओरिएंटेशन आपोआपच त्याच्या बरोबर होत नाहीये. आता तो स्केचर मध्ये आहे पण आपण हा फिरून नाही आला. सो सिलेक्ट ऑन टूल्स ऑन ऑप्शन्स. इथे पण ऑप्शन्सचं बटन आहे, क्लिक ऑन दिस, सिलेक्ट स्केचर. याच्यामध्ये स्केचर जो आहे तो पिक करायचा इथे. स्केचर कुठे गेला, स्केचर स्केचर स्केचर. सो ऑटो रोटेट व्ह्यू नॉर्मल टू द स्केच प्लेन, हा बटन ऑन करून घ्या. Remember this so that it will automatically rotate your plane to the sketch. तर आता इथे you have to say apply. हे कधी कधी मग हे पूर्ण बसत नाही. ओके म्हणायचं. Now it will rotate that. आता इथे आपण डायरेक्टली शक्य नाही, त्यामुळे अगेन आय हॅव टू गो हिअर अँड आय हॅव टू सिलेक्ट द नॉर्मल. कंट्रोल 8 दाबलं तरी काही हरकत नाही. अगेन हिअर इफ यू नीड यू हॅव टू गिव्ह द axis, the center line आहे. Now here I want to draw something like a circle here, which is going to cover the partially on this side, something like this. Okay, let's see what happens. हा दिल्यानंतर you have to go to the feature and you have to select the extrude. If you see that directly हा बाहेरच्या बाजूला इकडे आलाय, डायरेक्शन मी चेंज करतोय, इकडे आला. If you see the preview, it will be something like this. Okay. Now I'm going to change the option here. Blind delay त्याच्यामध्ये through all म्हणूया. Let's see what happens. Through all जसं म्हटलं की ऑटोमॅटिकली त्यांनी काय केलेलं आहे, या फेस पासून या फेस पर्यंत आपोआप घेतलेलं आहे. Now result will be something like this. Now again we will go here. Instead of through all, you can say up to next. When you say up to next, it will find this face. टोटली कव्हर करतोय तिथपर्यंत त्या ठिकाणी आलाय. रिझल्ट विल बी समथिंग लाईक दिस. ओके, नाउ अगेन विल अनचेक दिस. आफ्टर दॅट इफ यू से अप टू व्हर्टेक्स, सो यू हॅव टू डिफाईन अ व्हर्टायसेस, दॅट इज अ पॉइंट. ओके, असा पॉइंट जो आहे तो द्यायचा आहे. समजा तुम्हाला ह्या ठिकाणी इथपर्यंतच हवा असेल, ओके, अप टू नेक्स्ट मध्ये समजा इथपर्यंत येतोय आणि ह्या पॉइंट व्हर्टेक्स जो आहे तिथपर्यंत दिला, तर ऑटोमॅटिक काय झालं, it will stop there. Okay, so it is up to vertex. Then up to surface, so I can pick a surface like this and it will be up to that surface. It will automatically merge in the same way as the curvature of that surface. Okay, done. Result will be like this. Okay, again come here. After that you can go with the offset from surface if you need that. Okay? ऑफसेट फ्रॉम सरफेस म्हणजे काय की त्या ठिकाणी फेस जो आहे तो द्यायचा आहे. इथं बाय डिफॉल्ट 40 mm चा ऑफसेट आलेला आहे. इथे कमी करूया, इन्क्रीज करूया इथे, राईट. विल सी दॅट व्हॉट इज द रिझल्ट. सो कुड नॉट ऑफसेट द सरफेस, प्लीज ट्राय स्मॉलर ऑफसेट डिस्टन्स. विल हॅव समथिंग लाईक 10 करूया. जसं 10 केलं ऑटोमॅटिकली या ठिकाणी दाखवलं. So it is taking a distance from this to this, always a 10 mm, and then it is giving me the result. So result will be something like this one. Okay, so this is also possible. It is taking a curvature of that particular surface which you have picked. Now if you are picking something flat face, okay, it will take similar to that one. म्हणजे इथे जे काही कर्वेचर दाखवतोय किंवा सरफेसचं ओरिएंटेशन दाखवतोय ते सेम याच्याप्रमाणेच. ओके, ठीक आहे, डन. ओके, अजून याच्यामध्ये जर बघायला गेलं तर इट इज अप टू बॉडी आहे. बॉडी कन्सेप्ट आहे. बॉडी कन्सेप्ट नेक्स्ट याच्यामध्ये सांगेल. बॉडी कन्सेप्ट करू शकतो आपण. इफ यू से मिड प्लेन म्हटल्यानंतर काय होतं की बोथ साइड जातो. म्हणजे वेर एव्हर युअर स्केच इज दॅट
it is going to be on that direction, both direction in the same time. If I click here, it is like 83 mm. So 83 mm जे आहे, okay, and this is 13 mm. So half दोन्ही साइडला त्या ठिकाणी जातो. If I give 100 mm here, so 50 mm on the left side, 50 mm on the right side. Okay. इथं आता Mayfly charge again. I will go to through all. Check it. Now it is like this one. Okay. Now I'm going to change the position of that circle. Select that, and I'm going to change other things. So I will go to the edit sketch. Now I'm going to move that circle little bit down. थोड़ा सा खाली मिल जाए, थोड़ा सा it will be something like this. It's okay. Done. Now I'm going to delete that extrude. हा जो एक्सट्रूड केला होता त्याला डिलीट करून टाकू. पण त्याचं स्केच जे आहे ते आपल्याला पाहिजे, त्याच्यामुळे इथे डिलीट ऍब्सॉर्ब फीचर वगैरे जे आहे ते काही नाही ठेवायचं. वी आर हॅव्हिंग अ स्केच. नाउ this is extrude, this is extruded cut. So select that, select this one. Now it is going to cut the object. Now again you are having the similar type of options here. Now blind, through all. If you say through all, it will be something like this, and the result will be like this one. Okay, so it is going to cut that object. It's cut. So extruded cut is different and extruded boss is different. दोन बटन वेगवेगळ्या ठिकाणी दिले, इथे एक दिलंय, इकडे एक दिलंय. इकडे रिव्हॉल्व ऍडिशन ऑफ मटेरियल, इकडे मटेरियल रिमूव्हल. सो बेसिकली काय की इकडे मटेरियल ऍड करण्याचे बटन आहेत, इकडे मटेरियल रिमूव्ह करायचे. कन्सेप्च्युअली सेमच आहे त्या ठिकाणी. ओके, नाव we'll go with the revolve base. So revolve base मध्ये जर समजा again what we'll do, we'll suppress this. Now we'll have a revolve. So त्याच्यासाठी पण sketch लागतं. Sketch on, suppose you want on a front plane. So click on the front plane. Now draw the axis of revolution. Center line काढायची आहे, एकच काढायची आहे, एक्स्ट्रा काढायच्या नाही आहेत. एक्स्ट्रा ऑलरेडी जर समजा तुम्ही काढली तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्सिस ऑफ रिव्हॉल्युशन कुठला आहे ते सांगायचंय. ओके, सो त्या ठिकाणी तुम्हाला सांगावं लागतं. इफ यू ड्रॉ द मल्टिपल सेंटर लाईन्स, देन यू हॅव टू डिफाईन व्हॉट यू नीड. आता इथे म्हटलं की या ठिकाणी काय आय एम सिलेक्टिंग दिस इज कमिंग ब्लॅक. ओके, and this is going to act as a axis of revolution. म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा काढलेला आहे त्याच्यामुळे पण आहे. ओके, like this. Okay. Now we'll draw a line. We'll draw something like पुली. पुली जशी असते तसं काढूया. Something like this. And then we'll have something tapered hole also. Okay. Now come out of this and apply feature revolve boss. So here it is again asking axis of revolution. I can pick this as axis. इथे दोन दिलेले त्याच्यावर तो कन्फ्यूज होतोच आहे. Now you will get result. It is by default 360 degree and check it. असा हा सिलेंड्रिकल पोर्शन तयार होतो. फ्लॅंजेस, बेल्ट ड्राइव्स, ओके, जेवढे पण सर्क्युलर म्हणजे सिलेंड्रिकल जेवढे ऑब्जेक्ट असतील ते जर क्रिएट करायचे झाले तर ह्याचा वापर करायचा. याचाच भाऊ रिव्हॉल्व कट जो आहे तो आहे. इफ यू वॉन्ट टू कट समथिंग अ सिलेंड्रिकल मॅनर, देन यू विल गो विथ द रिव्हॉल्व कट.